लातूर जिल्ह्यातल्या प्रमुख राष्ट्रीय महामार्गांपैकी एक असलेला रेणापूर निजामाबाद म्हणजे उदगीरकडे जाणारा किंवा अहमदपूरला जोडणारा आणि देगलूरला जोडणारा हा जो महामार्ग आहे, या महामार्गावरची वाहतूक 12 तासांपासून बंद करण्यात आलेली आहे। कारण पर्यायी पूल जो उभारण्यात आलेला होता रेणापूरच्या पुढे, तो पूर्णपणे पावसात वाहून गेलेला आहे। या पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे पर्यायी पुलाचे जे काय अवस्था आहे ती आपण पाहू शकतो। अशा पद्धतीनं पूर्णपणे वाहून गेलेला होता आणि त्यामुळे प्रशासनानं या रस्त्यावरची वाहतूक जी आहे ते पूर्णपणे बंद केलेली आहे। 12 तास उलटून गेलेले आहेत। हा पर्यायी पूल जो आहे तो दुरुस्त करण्याचं काम जे आहे ते हाती घेण्यात आलेलं आहे। मात्र वाहतूक मात्र ठप्प आहे। या भागातले गावकरी आणि नागरिक आणि जे नेते आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत। त्यांच्याकडून आपण जाणून घेणार। मला सांगा, ही परिस्थिती नेहमीच उद्भवते का? हो साहेब, आता या ठिकाणी जे पुलाचं काम चालू आहे, जे डायव्हर्जन दिलेलं आहे, हे एकतर मुळात त्याची उंची कमी आहे आणि त्याच्यामुळं पाण्याचा फ्लो जो आहे तो पूर्णतः या रस्त्याच्या वरनं गेला आणि त्याच्यामुळं इथं काल साधारणतः आता 15 तास झाले ती पूर्ण वाहतूक या ठिकाणी खोळंबलेली आहे। जेव्हा मला काल इथले सरपंचांनी फोन करून सांगितलं की अशी समस्या आहे आणि इथनं पूर्ण हा नॅशनल हायवे ब्लॉक झालेला आहे आणि रात्रीमध्ये काहीतरी नुकसान होऊ नये, अपघात होऊ नये, मग तात्काळ मी आपले लातूर ग्रामीणचे माजी आमदार धीरजी देशमुख साहेबांशी चर्चा केली आणि लातूरचे खासदार डॉक्टर शिवाजी काळगे साहेब या दोघांनी पण मग संबंधित विभागाला सांगितलं आणि रात्री 7 वाजेच्या दरम्यान मग हे जे डायव्हर्जन इथूनच पूर्ण डायव्हर्जन पण वाहून गेलेलं होतं, त्या डायव्हर्जनच्या ठिकाणी मुरुम टाकणं, खडी टाकणं आणि हे पूर्ण रस्ता अडवण्याचं काम रात्री झालं। त्याच्यामुळं संभाव्य धोका टळला। पण हा एक पार्ट झाला। आता याच्यापुढे संबंधित विभागालाही इथं साहेबांनी सूचना दिल्या, आम्ही सूचना दिलेल्या आहेत। इथं 4च केवळ नळ्या आहेत जिथनं की ते आउटलेट जात नाही पाण्याचं, त्यामुळे 4च्या ठिकाणी ते 8 नळ्या करण्यात याव्यात आणि इथे जी उंची आहे हे डायव्हर्जन केलेल्या रस्त्याची, ती उंची पण वाढवण्याच्या सूचना संबंधितांना आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून आपण लक्षात घेतलं तर या हायवेचं काम जे आहे ते सुरू आहे। अत्यंत संत गतीनं काम सुरू असल्यामुळं हा प्रसंग उद्भवतो आहे। रेणापूरकडून आष्टामोडकडे जाणारी जी वाहतूक आहे पूर्णपणे 12 तास उलटल्यानंतर देखील ठप्प असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे। कर्नाटक आणि आंध्राला जोडणारा महत्त्वाचा महामार्ग म्हणून याकडे पाहिलं जातं। कॅमेरामन विनोदसह महेंद्र जोंधळे, TVN मराठी, लातूर।